ना मनाशी की जगात सगळ्यात सुंदर मी आहे आणि माझ्यापेक्षा सुंदर कोणी असेल ती फक्त माझी आई आहे. आणि 3 नंबरवरती ऐश्वर्या राय. हा कॉन्फिडन्स मी माझ्यामध्ये आतमध्ये बिल्ड केला. जेव्हा मला रंगाचा कॉम्प्लेक्स नाही आला, मला हाईटचा कॉम्प्लेक्स नाही आला, मला दिसण्याचा नाही आला, मला काय, त्यामुळे माझं स्माईल, माझा परफॉर्मन्स आणखी खुलत जातो. कारण की मी ठरवून चुकलंय की जगातला सगळ्यात ग्रेट आणि सुंदर मी आहे आणि आहे. दॅट्स ओके, संपला विषय. जे दिलं ते सर्वश्रेष्ठ आहे. मी कशाला तुलना करायची दुसऱ्यासोबत. तुझ्या नाकाची ठेवण अशी असेल, माझ्या नाकाची ठेवण हे आहे. श्वास तुझंही नाक घेतं, श्वास माझाही नाक घेतं. दॅट्स ओके, संपला विषय. तुझा नाक काही फिल्टर श्वास घेते, मानाक काही गढूळ श्वास घेते, असातला भाग नाही ना. मानाक प्रदूषण उडून आलं, तुझं नाक प्युअर ऑक्सिजन उडून आलं असंही नाहीये. तुझ्या नाकाच्या श्वासामुळे तूही जिवंत आहे, माझ्या नाकाच्या श्वासामुळे मी जिवंत आहे. मग नाक कसं आहे त्याला काही इम्पॉर्टंट नाही. नाक हे फक्त श्वासाच्या प्रक्रियेसाठी दिलेले ज्ञान अवयव आहे. त्याचा दिसण्याशी काय संबंध आला? पिपली लवी पिक्चर पाहिला असेल तुम्ही, पाहिला? त्यातला तो शेतकरी. जवान फिल्म पाहिली? जवान फिल्म पाहिली का? रिएक्शन फोर्सफुली द्यायची, येस ऑर नो. जवान फिल्म पाहिली? कोणी कोणी पाहिली हात वरती करा. ओके. पिपली लवी कोणी कोणी पाहिला? नाही. जवान फिल्म मधला तो शेतकरी आत्महत्या करते शेवटी, चपट्या नाकाचा तो, बरोबर आहे. झाला अडकून. तो आदिवासी कलावंत आहे, त्याचा पर्सनॅलिटी आहे, चेहरा आहे, पण तरी त्याने आपली जागा तयार केली. ओमपुरीची पिक्चर पाहिले? ओमपुरी जो काय आहे, चेहरा सगळे चिचकचे डाग आहे चेहऱ्यावर. बादशाह आहे, हॉलिवूडमध्ये पण बादशाह आहे, हॉलिवूडमध्ये पण फिल्म करतो, लोक पाया पडतात. नवाजुद्दीन सिद्दीकी जो काय आहे, पर्सनॅलिटी आहे, चेहरा आहे, आवाज आहे, कॉन्फिडन्स आहे. समजून घ्या. कशाला आम्ही इतरांशी तुलना करतो? कशाला आपल्या दिसण्याबद्दल, आपल्या असण्याबद्दलच्या शंका निर्माण करतो स्वतःबद्दल? बरं की नाहीये? त्यांना पाहण्यासाठी ते आपले आयडल बनतात. तुमच्यापैकी अनेक जण नवाजुद्दीन सिद्दीकीला आपला आयडल मानता. त्याची ऍक्टिंगला तुम्ही एक्सेप्ट केलेला आहे. अरे यार नाही, नवाजुद्दीन की फिल्म देखनी चाहिए म्हणता की नाही म्हणत? त्यामुळे व्यक्तिमत्वाचा तुमच्या दैनंदिन परफॉर्मन्सचा काहीही संबंध नसतो. तुम्ही स्वतःला कसं मांडता, तुमच्या बोलण्यातून लोक कसे एंटरटेन होतात त्या अर्थात तसा एंटरटेन नाही. तुमच्या बोलण्यामध्ये लोक कसे तुमच्याशी इन्व्हॉल्व्ह होतात, कनेक्ट होतात, या अर्थाने लोक तुम्हाला स्वीकारतात, एक्सेप्ट करतात. लोक तुमचा रिस्पेक्ट करायला लागतात. लोकांना तुम्ही हवेसे वाटता. लोकांना हवंसं वाटणे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आमच्यातले अनेक लोकांना नकोशे वाटते. चाल बाई ती आली म्हणते, ते बोर करते. हे तुम्हीच करता. अबे वारा दिमाग खायगा म्हणजे चलो यार. आपणच आपल्या मित्रांसंबंधी, मैत्रिणींसंबंधी आपण त्यांना डॉमिनेट करून टाळतो. मला कोणीही टाळलेलं चालत नाही. म्हणजे माझ्या मायने माझा जन्म लोकांनी टाळण्यासाठी दिलेला नाहीये. माझा स्वतःचा एक रिस्पेक्ट आहे. डॉमिनेशनसाठी मी पैदा झालेला नाही. पावलोपावली आम्ही किती ठिकाणी डॉमिनेट होत असतो, अंदाज काढला कधी? घेऊन काढलं कधी? त्याच्यानंतर एक काम करा, एक टास्क करा. रात्री झोपायच्या आधी दिवसभरामध्ये कुठे कुठे आपण डॉमिनेट झालो की लिस्ट बनवा. तुम्हाला माहित पडेल आपण कसं कसं डॉमिनेट झालो. अनेक ठिकाणी तुम्ही बोलायला जाता, तुमच्या बोलण्याला कोणी विचारतच नाही, तुमच्या बोलण्याकडे कोणी लक्षच देत नाही. तुम्ही मतं मांडता, तुमचे मतं ग्राह्यही धरले जात नाही. तुम्ही कोणाला तरी म्हणता की एखादं डिमांड करता, उडवून लावतात तुम्हाला, बरोबर आहे? घरातच तुमचा व्हॅल्यू किती आहे चेक करा ना एकदा. जाऊ द्या ना बाहेर. आमच्या घरातलं व्हॅल्यू किती आहे हे एकदा चेक करून रात्री झोपताना लिहून काढा. तुम्ही यूज होता आणि जेव्हा तुम्हाला कुठेतरी स्वतःची जागा ठरवायची असते तेव्हा तुम्ही डॉमिनेट होता. ती लिस्ट एकदा लिहायची सवय लावून काढा. हळूहळू तुम्ही शॉर्ट आउट करत जा. नाही तिथे मी डॉमिनेट झाले होते, नाही त्यांनी मला डॉमिनेट केलं, त्यांनी मला टाळलं. करतो आम्ही कधी?
कधीच करत नाही. मग आहे तसेच त्याच फॉर्म मध्ये आम्ही राहतो. आणि त्यासाठी ह्या सगळ्या बेसिक गोष्टी गरजेच्या आहेत. भाषणातनं माणसं सुधरत नाही, कृतीतनं माणसं सुधरतात. डायरेक्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये स्वतःला इन करता आलं पाहिजे, त्याच्याशी कनेक्ट करून घेता आलं पाहिजे, त्या प्रोसेस मध्ये जाता आलं पाहिजे. मी का तुमच्याकडनं करून घेतलं, साधी गोष्ट आहे. चालता बसणे, चालता उठणे, जंप मारणे. जंप मारायच्या सुद्धा जीवावर येते आमच्या वाल्या. जंप मारायच्या सुद्धा जीवावर येते आमच्या. काय पडेल अंगावरचं, काय एखादं हात गळून पडणार की कान गळून पडणार, कुठलं दडपण, कुठली भीती मनामध्ये असेल. अरे यार, एक तो आपली जंप सगळ्यात उंच कशी राहील हा प्रयत्न कोणीच केला नाही तुमच्यापैकी. मग शरीर जड होतं. मग कोणी प्रश्न केला मग, अरे भाऊ 10 वर्ष आधी तुम्हाला पाहिलं तरी तुम्ही तसेच होते, आताही तसेच आहे. हे काही फक्त तुझी प्रतिक्रिया नाहीये. महाराष्ट्रभरामध्ये मला तसं म्हणतात की 15 वर्षांनी सर तुम्हाला पाहिलं होतं. काही पोरी माझ्या वर्कशॉपमध्ये होत्या 12वीला ग्रॅज्युएशनला असताना. आता त्यांच्या पोरी माझ्या वर्कशॉपमध्ये त्या घेऊन येतात माय, आणि म्हणतात की सर तेव्हाही तुम्ही तसे होते, आताही तसेच आहात. काय कारण आहे? काहीच कारण नाही. मी जंप चांगली घेतो. कळलं का आकाश? मी जंप चांगली घेतो. मी जंप घालताना जीव काढत नाही. मी जंप काढताना किंवा जंप करताना हातचं ठेवत नाही. मी जे करायचं ते मोकळा करतो, खुलून करतो, कॉक खुलून काम करतो. हे कॉक खुलून काम करता आलं पाहिजे, कॉक खुलून व्यक्त होता आलं पाहिजे. काहीही फरक पडत नाही, मरत नाही माणूस. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, मेले तरी काही 10-20 कोटी गेले तर काही देशाचं नुकसान नाही. 140 कोटी आहे. सांभाळता घासीन येऊन गेले सगळे. गिरडची गर्दीच कमी होईल ना. 4 घराच्या पलीकडे तुला ओळखते का सांग. बाजूवाल्याचं आडनाव काय, कुठे राहतो, खैरगाव, तुझ्या बाजूचं आडनाव सांग काय आहे. डावीकडल्याचं काय आहे, मागच्याचं काय आहे, पुढच्याचं काय आहे. राऊत 2 गिरी, 1 राऊत आणि 1 छोले, चौघाच्या मधात फसलाय. त्याच्या पलीकडे कोण आपल्याला ओळखते. काय नुकसान होणार आहे सांग मला. मग बिंदास जगून पाहिले काय प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे ना. बाकीच्या ठिकाणी पण गिरी आहे ना, त्यांनी आपल्याला ओळखलं पाहिजे ना. हे 4 घरची परिचयाच्या पलीकडे खरंच सांगा काही आहे का. 4 मैत्रिणी, 10 नातेवाईक, त्याच्या भानगडी, 2 वेळचं जेवण, असेल तर अभ्यास, ते पास झालं पाहिजे म्हणून लोक लाजेसाठी नापास झाली तर लोक काय म्हणतात. अभ्यास स्वतःसाठी करत नाही, लोकांसाठी अभ्यास करतात. की मी जर नापास झाली तर लोक काय म्हणतील, पण मी नापास झाली तर माझा 1 वर्षाचा लॉस होईल डोक्यात नाहीये. लोक काय म्हणतात, कुठली नापास झाली, बाबा काय म्हणतात, घरचे काय म्हणतात, स्वतःसाठी काय. नापासून पाहतो असं कधीतरी म्हटलं का स्वतःला, चलो यावर्षी नापासून पाहतो जरा, पाहू तर काय मजा येते. हे जे जगणं आहे हे व्यापक करता आलं पाहिजे, हे मोठं करता आलं पाहिजे. त्या खिडक्या खोलता आल्या पाहिजे, तेव्हा गार वारा आतमध्ये. आम्ही आमच्या सगळ्या विंडोज बंद करून ठेवले. तुम्ही लॅपटॉप वापरता, कम्प्युटर वापरता, त्यामध्ये वेगवेगळ्या विंडोज असतात ना, म्हणतो ना आपण, ते विंडो ओपन कर, त्याच्यामध्ये असं फाईल. त्या टिनपट कॉम्प्युटरची, त्या लॅपटॉपची विंडो ओपन करते. तुम्हाला स्वतःची विंडो कधी ओपन करा, या फायला कधी तपासा, याही फायला चेक करा जरा एकदा, त्याच्यामध्ये काय काय आहे. फक्त इकडं हार्डवेअर, हे सॉफ्टवेअर इम्पॉर्टंट आहे. मी जे बोलतोय सॉफ्टवेअर वरती बोलतोय, हे स्ट्रॉंग पाहिजे. आतमध्ये जो मेंदू दिलेला आहे हा महत्वाचा आहे. हा जर काढून फेकला ना, तिला काहीही अर्थ उरत नाही. तिला काय करायचं याचं भान राहणार नाही, काय खायचं याची अक्कल राहणार नाही, काय घालायचं हे समजणार नाही. कारण की इथे चिपच नाही ना, इथे चिप नाहीये. ही गोंधळ घालते सगळा. नको बाई, उडी नको मारू, कशी तरी दिसशील, उडी नको मारू, कपडे वरत उडू दे नाही त्या मायाला. काय करायचं, कपडे विसरणं, एकदा ओढणी विसरणं, एकदा पायातले गोळे विसरणं. आम्ही विसरत नाही, आम्ही सगळं कॅरी करतो, डोक्यात घेऊन चालतो. आम्ही आमच्या पाठीवर नसणारं ओझं, अदृश्य प्रकारचं ओझं आमच्या पाठीवर राहत, जे घेऊन आम्ही पुढे पुढे चालतो. हे पाठ आणि डोकं मोकळं करता आलं पाहिजे. घरून निघताना ओझं घेऊन बाहेर पडायचं नाही. फ्रेश, एकदम हलकं, एकदम मोकळं होऊन घराबाहेर पडायचं. येताना ओझं आणता आलं पाहिजे घरी. आम्ही घरूनच ओझं घेऊन चाललो, येताना काय आणणार. ही चिप इम्पॉर्टंट आहे, की हार्ड डिस्क महत्वाची आहे. हार्ड डिस्क बद्दल आमच्याकडे कोणी बोलतच नाही, त्याच्याबद्दल कोणी चर्चाच करत नाही.
सगळे सांगतात तुम्हाला हे कसं चांगलं ठेवायचं, हे कसं चांगलं ठेवायचं. सगळ्या जाहिराती ह्या तुमच्या बाह्य शरीरासंबंधीच्या आहे. प्रामाणिकपणे सांगा, आहे की नाहीये? याच्याबद्दलची एखादी जाहिरात सांगा, एक तरी जाहिरात याच्याबद्दलची आहे की हे प्रॉडक्ट तुमच्या मेंदूला, हे प्रॉडक्ट तुमच्या विचाराला, हे प्रॉडक्ट तुमच्या थिंकिंग प्रोसेसला, विचारांची प्रक्रिया, थिंकिंग प्रोसेस, परत चालू प्रोसेसवर विचार करायला लावणारी, विचार करायला बाध्य करणारी, विचाराच्या प्रक्रियेमध्ये नेणारी आहे का जाहिरात? नाहीये. हे घाला म्हणजे तुम्ही असे दिसाल, हे वापरा म्हणजे तुम्ही असे फेअर व्हाल, 7 दिन में ग्लो, फेअर अँड लवली. 7 दिवसात जर फेअर अँड लवली ग्लो आणि फेअर होत आला असं मी नसतं लावलं तर गेल्ले पाठवले असते 8-10 डब्बे. बरोबर की नाहीये? फेअर अँड लवली लावून जर फेअर होत आलं असतं तर आपण ते गेल्ले नसते पाठवले का 10-20 डब्बे भारताकडून? हे गे रे बा हो गोरा. जीन्सच्या जाहिराती येईन, टी शर्टच्या जाहिराती येईन, ब्रेसलेटच्या येईन, वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या येईन. पण तुमचं खरी पर्सनॅलिटी जी तुमच्या आतमध्ये बसलेली आहे त्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही. समजून घ्या. हे षडयंत्र सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे की षडयंत्र आहे कुठे. जगभरातल्या मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी आपला देश म्हणजे मोठी बाजारपेठ आहे, मोठी बाजारपेठ आहे. कारण इथलं पॉप्युलेशन खूप आहे. हायएस्ट पॉप्युलेशनची कंट्री आशिया खंडातली चायना, पाकिस्तान आणि भारत. त्यातल्या त्यात भारत हा मल्टी फेस्टिवलचा देश आहे. इथे 365 दिवसांपैकी कमीत कमी 150 दिवस सण होते. इथं नागपंचमी नाही सोडली तर, इथं नागपंचमी नाही सोडली, इथं बैल नाही सोडला, गाय नाही सोडली, डुक्कर नाही सोडला. इथं रावणाले मारते पण, रावणाले पुसते पण. हे समजून घ्या. इथं साध्या दगडांचे इतक्या आकाराचे देव आहेत, इथं लाकडांचे एवढे देव आहेत. ते असणं चांगलं आहे वाईट त्या भानगडीत आपण नाही पडणार. पण 365 दिवसापैकी कमी अधिक 150 ते 150-200 दिवस आपल्या संस्कृतीमध्ये उत्सव आहेत. आणि हे सगळे उत्सव साधे नाहीये. हे सगळे उत्सव तुम्हाला डेकोरम करणारे किंवा करायला लावणारे उत्सव आहेत. आता सोमवार ती संक्रांत, लोंढेच्या लोंढे निघते बायकाची. पुण्या जमान्यातला लग्नाचा शालू बाहेर काढते, त्याला कुंमट वास येते ना. त्या कधी डांबराच्या गोळ्या टाकल्या असते, विचारा तुमच्या मायले. तो शालू निघण आता बाहेर. 4 दिवस जर वाण घ्यायला गेली तर 4 प्रकारच्या 4 वेगळ्या साड्या घालन. ते वाणाची थैली बनवणं सुरू झालं असं. आता वाण घ्यायची थैली काही मार्केटमध्ये आल्या, त्याला आरशे वाणात काय घेऊ बाई, वाणात काय घेऊ बाई. 8 दिवसापासून चर्चा सुरू झाली असत. मी वाल घेतो तर तू काय घे, पटाणा घे. मी टिकल्या घेतो तू काजळ घे. पुढे चालली एनर्जी. त्याच्या मागे मायच्या मागे चालली पदर पकडून हे थैली घेऊ. काल थैलीतलं बोर खात जा असं, पुढे पुढे सरकत जायचं आहे. हे सगळ्या चिल्लर खुर्दा. म्हणजे पोरीनं मायची वाणाची थैली घेऊन तिच्या मागे जायचं, पण माय कधीच पोरीले पुस्तकाच्या दुकानात नेत नाही. हा प्रॉब्लेम आहे, हे समजून घ्या. 150 ते 60 दिवस तुम्हा लोकांच्या उत्सवामुळं जागतिक कंपन्यांना माहिती आहे की हा देश उत्सवप्रिय देश आहे, हायएस्ट पॉप्युलेशनचा देश आहे, हा व्यवसायासाठीची चांगली भूमी आहे, चांगली जमीन आहे. म्हणून त्यांनी तुमच्या सगळ्या इथल्या मुलींना मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स देणं सुरू केलं. पहिले या देशामध्ये मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स नव्हती. लारा दत्ता पहिली मिस युनिव्हर्स आहे, समजून घ्या. 25 वर्षाआधी. मग त्याच्या आधी काही सुंदरता नव्हती काय देशामध्ये? त्याच्या आधी या देशामध्ये काही सुंदर पुरीच पैदा होत नव्हत्या? एकदम 20 वर्षातच पुरी, चांगल्या पुरी पैदा व्हायला लागल्या. मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स लारा दत्ता, सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय, ते थिल्लर का चिल्लर आताची मनोश्री थिल्लर, तिचं नाव बरोबर माहित आहे. ह्या देणं सुरू केल्या. मग त्यांना ते अवॉर्ड दिल्यानंतर त्यांना प्रॉडक्ट वरती आणलं. मग ते फेअर अँड लवलीची जाहिरात करते, मग ते बिकिनीची जाहिरात करते, मग ते लाछाची जाहिरात करते, मग ते हेअरस्टाईलचे वेगवेगळे प्रॉडक्ट, मग वेगवेगळे शॅम्पू, मग वेगवेगळ्या सोप्स. हे साबण वापरल्याने तुमची कांती चांगली राहते. कांती म्हणजे हेच चांबडं. अरे बकऱ्याच्या चांबड्याचा सुद्धा ढोल बनते. आपल्या इथं काहीच बनत नाही. इतकं युजलेस आहे. जगाच्या पाठीवरती माणसाच्या कातडीचं काहीच बनत नाही.
डुकराच्या कातडीपासून ते ब्रश बनते केसापासून. काय व्हॅल्यू आहे आपला? पण त्याला डेकोरम करायसाठी, त्याला रंगवण्यासाठी, त्याची रंगरंगोटी करण्यासाठी ह्या सगळ्या उभ्या केल्या आणि त्यासाठी टीव्ही वापरला आणि जाहिराती वापरल्या. 30 सेकंदाची जाहिरात तुम्हाला बोलवून टाकली. तुम्ही दुकानात जाता, भैया करीना पॅटर्न दो ना, करीना पॅटर्न दो म्हणणाऱ्या तुम्हीच पुरी आहेत, लक्षात घ्या. किंवा तुम्ही तो अँकलेट जीन्स द्या ना, किंवा तो हा जीन्स द्या ना, क्योंकि उसमें रणबीर ने पहना था. ते आम्ही दुकानदाराला सांगतो किंवा ते शोधतो आम्ही, किंवा ऑनलाईन शोधतो आणि ते बोलवतो. एखादी तरी साईड मला अशी दाखवा जी तुमच्या ब्रेनला सपोर्ट करणारी आहे. एखादी तरी विंडो दाखवा की जी तुमच्या ब्रेनला सपोर्ट करते. आणि असेल तर ती तुम्ही ओपन करता का? प्रामाणिकपणे सांगा. कशी पर्सनॅलिटीचा लॉस नाही होणार? जगणे म्हणजे 2 वेळचं जेवण आणि अंगावर 4 कपडे म्हणजे जगणे नाही. जगणे म्हणजे सतत रोज काहीतरी नवीन शोधत राहणे, रोज काहीतरी नव्या आव्हानाला पुढे जाणे, नए चॅलेंज को आगे जाना म्हणजे जगणे. नवीन माणसाशी भिडणे, नवीन विषयाबरोबर भिडणे, नवीन नवीन विषयावर चर्चा घडवून आणणे. रोजच्या जगण्यामध्ये काहीतरी थ्रिल असलं पाहिजे ना यार. मी कालपर्यंत वेगळ्या मोडमध्ये होतो. कालपर्यंत मी फुल टाइम स्टुडिओमध्ये बसलो होतो, माझ्या फील्डवर तर काम करत होतो. काल बसलो, सकाळी उतरलो, आता मी एकदम वेगळ्या मोडमध्ये आलो. इमॅजिन करा बरं काय मजा असेल. कालपर्यंत माझ्या डोक्यामध्ये अख्खं फिल्मचं मार्केटिंग, प्रमोशन, हे ते सगळं डोक्यात. ट्रेन मध्ये बसलो, शेवटचे 2 फोन केले मला, काल मेरे को बिलकुल डिस्टर्ब मत करना, तुम देखते बैठो क्या है. ते सगळं काल मी डिलीट मारलं, स्टॉप केलं. आणि आता सकाळपासून मी तुमच्या मोडमध्ये आलो. फिल्म डोक्याच्या बाहेर ठेवली. काय मजा असेल माझी. तुम्ही तेच मोनोटोनो पद्धतीने तेच अप अँड डाऊन ही मजाच नाहीये. आणि ह्या कंपन्या ह्या गोष्टीचा फायदा घेतात, अलगद तुमच्या खिशातनं पैसे काढतात. आणि त्यासाठी तुमच्या हातात एक चांगलं माध्यम दिलेलं आहे, मोबाईलचं. मी नेहमी सांगतो, 23 वर्षाआधी एक जाहिरात आली होती, तुमच्या मायबापाला माहित असेल. धीरूभाई का एक ही सपना, सबके हात में मोबाईल अपना, कर लो दुनिया मुट्ठी में. तेव्हा तुम्ही लहान असाल, काही जणांचे जन्मच व्हायचे असतात. धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, अनिल अंबानीचा बाप, त्यांनी जाहिरात टाकली होती. आणि पहिला फोन आला तर एवढूसा, त्याच्या आधी एवढा तर मोटोरोलाचा, त्याला वरतं असं एरियल होतं, इथं अटका असं, इथं कमरेल, टॉकी टॉकी सारखा. तेव्हा त्यांनी एक कॅशलाईन टाकली होती मार्केटमध्ये, धीरूभाई का एक ही सपना, सबके हाथ में वो मोबाईल अपना, कर लो दुनिया मुट्ठी में. हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये, तुम्ही आता जाऊन सर्च केलं धीरूभाई अंबानीची मोबाईलची पहिली टॅगलाईन काय होती, मला दोन्ही टॅगलाईन सापडणार. कर लो दुनिया मुट्ठी में, धीरूभाई का एक ही सपना, सबके हाथ में मोबाईल अपना. आज प्रामाणिकपणे सांगा, सबके हाथ में मोबाईल अपना आहे की नाही आहे? आणि कोणाचा आहे? धन धनात धन जिओ, धन धनात धन जिओ, धन धनात धन जिओ. इमॅजिन करा, 23 वर्षाआधी या देशातला एक उद्योगपती 4 ओळी टाकतो आणि आज एका घरात जर 4 माणसं, तर 4ही माणसाच्या हातामध्ये त्याचा मोबाईल आहे. काय सक्सेस म्हणालेला? त्या सक्सेस आहे. देखो ना, 20 वर्षात, 25 वर्षामध्ये फक्त लहानशा पोरीच्या हातात पण मोबाईल, घरातल्या केजी मधलं पोट्ट असेल, नर्सरीच्या वरता येईल, त्याच्या हातामध्ये मधात मोबाईल येऊन गेला. आता सर म्हणे मोबाईल पाहिजे, पोट्टे वैतागून गेले. चुकी तुमची आहे. तुम्हाला मार्केटिंग मोबाईलच्या करणं सुचत नाही. तुम्ही घरून निघाले, मोबाईल सोबत नसेल तर तुमच्या घरचे अस्वस्थ होतात, तुम्ही अस्वस्थ होतात. आता तुम्ही माझ्या सायकलवरून पडली तर गिरटच्या रस्त्यात पडूनच राहिली का? तिला घरी पोहोचवली नाही का कोणी? पोहोचवली ना, आली ना घरी बरोबर, तेव्हाच तू झाली ना. तिथंच पडून राहिली असती, ती आली असती का? तुमच्या आमच्या माया, तुमचे आमचे भाऊ वडील पडले का नाही सायकलवरनं? मग त्याचा तुझे वडील पडले, तुझी आई पडले म्हणून तर निरोप मोबाईल नव्हता तर गेला नाही का घरी? गेला ना. लोक बरोबर उचलते, बरोबर पट्टी करते, पाणी टाकते, हवाई घालते. लोकांना केवढं रिकाम आहे. बरोबर पताही शोधते, घरापर्यंत नेऊ. अरे साधी चेन मध्ये ओढणी अटकली तर 10 पोट्टी होऊन जाते ओढणी काढायला. बिनपगारी फुल अधिकारी, तुम्हाला हाकी मारायला लागत. एवढे अलर्ट झोन मधले लोक आहे आपल्याकडे, अशा गोष्टी करतात. मग तुम्ही का घाबरता? मोबाईल जर विसरला तुम्ही वापस जाता घरी मोबाईल जायला म्हणून आणण्यासाठी. तुमचा कॉन्फिडन्स गेलेला आहे, तुमची सामाजिक व्यवस्थेवरचा विश्वास उठलेला आहे की माझं कमी जास्त झालं तर इथली सामाजिक व्यवस्था नीट माझा घरापर्यंत मला मेसेज कन्वे करू शकतात, मला घरापर्यंत पोहोचू शकतात, माझा प्रथमोपचार करू शकतात. हा जो विश्वास पहिले होता, हा विश्वास तुम्ही गमावून बसलाय का नासूकल्या मोबाईलमुळे.
म्हणून तुमची आई म्हणते निघताना, अगं मोबाईल घेतला की नाही, मोबाईल रिचार्ज करून घे, चार्जर घेतला का नाही, चार्जर घेतला का नाही पहिले विचारतात. पहिले माय म्हणे वय पुरी 4 लाडू सोबत ठेव, तसंच काही खाली भेटेल का नाही भेटत. आता म्हणते चार्जर घेतला का नाही. म्हणजे मोबाईल चार्जिंगची चिंता आहे, पण माणसाच्या चार्जिंगची चिंता नाही. हा सगळ्यात मोठा लॉस आहे. मी जे काही बोलतोय ते कळत आहे का तुम्हाला, की कठीण होऊन राहिलं. इथे मोबाईल चार्जिंगची व्यवस्था आहे, इथे मोबाईल चार्जिंगची चिंता आहे, पण माणसं चार्जिंगची चिंता नाही. आकाश सरांनी हे जे तुमच्यासोबत आज माझं बोलणं ठेवलेलं आहे, हा काही जो काही टॉक तुमच्यासोबत ठेवलेला आहे, हा तुम्हाला चार्ज करण्यासाठी ठेवलेला आहे, बस बाकी काही. कुठंतरी आपले पोरपोरी चार्ज झाले पाहिजे, रिचार्ज झाले पाहिजे. तुमच्यापैकी इथे आल्यानंतर अनेकांनी पहिले सॉकेट पाहिलं असेल, कुठं लावता येते पिन. 100% सांगतो ना मी, किती जाऊन टाकायला जाऊन भांडलं. पण लग्नाने गेले, जानवेश्वर थांबले तर पहिले जानवेश्वर खोलीत पाहिजे का कुठे आहे सॉकेट काय, मग कॉन्फिडंट होतात. मोबाईल चार्जिंगची काळजी आम्हाला, पण स्वतःच्या चार्जिंगची काळजी नाही. सतत स्वतःला रिचार्ज करता आलं पाहिजे. स्वतःची बॅटरी फुल असली पाहिजे. बॅटरी फुलचा अर्थ काय, कॅपॅसिटी बिल्ड असली पाहिजे, व्होकॅब्युलरी चांगली असली पाहिजे, फिजिकल क्षमता चांगली असली पाहिजे, उत्साह असला पाहिजे, आनंद असला पाहिजे, पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. मीन्स रिचार्ज. तोच नर्वसनेस, तोच डलनेस, तोच लेझीनेस. जाऊ दे ना, काय करायचं आपल्याला, जाऊ दे ना, काय करते जाऊन, काय होणार आहे तिथं, भाषणच दिन. निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. तुझं पुरं जगाचं ज्ञान आपल्याच जवळ आहे. ह्या मोबाईलच्या भानगडीत फार पडू नका. व्यापार करायसाठी, कम्युनिकेशन करायसाठी कठीण गोष्टी सोप्या झाल्या पाहिजे म्हणून मोबाईल आहे. मी जर एखादा माल इथून पाठवला वर्धेला, तर माझ्या त्या मालाला किती भाव भेटतोय हा गेलेल्या माणसांनी याला सांगावा म्हणून मोबाईल. पैशाचा व्यवहार सुलभ व्हावा आणि आणखी पैशातनं पैसा बनवता यावा म्हणून कम्युनिकेशनचं माध्यम आहे. आपण त्याला पैसे खाणाऱ्याचं माध्यम करून टाक. ते पैसे नाही देत, पैसेच खाऊन राहिला. उलट झालंय सगळं. कम्युनिकेशन सोपी व्हावं, सहज व्हावं म्हणून मोबाईल आहे. आम्ही नीड करून टाकली, आमची नैसर्गिक गरज करून टाकली. मोबाईलशी अस्वस्थ होते माणसं. मोबाईल नसला चिडचिड वाढते. मुंबईमध्ये उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, आकाश सर मुंबईमध्ये मालाड आणि अंधेरीला 2 सेंटर सही चालवते बिहेवियर सायकोलॉजीचे. मोठं एनजीओ आहे. तिथे सगळे अंधेरीतले मुलं येतात या एज मधले, त्यांचे पॅरेंट्स आणून सोडतात. 6,000 रुपये पर सेशन, 4 तासाचं सेशन. 6,000 रुपये पर सेशन. महिन्याचे 6 ते 7 किंवा ते कोणाचे 5, कोणाचे 4 सेशन असतात. आता तुम्ही 5 सेशन पकडा मिनिमम. 6 पंचे 30. 30,000 रुपये महिना तिथला पालक पोरांची मोबाईलचं ऍडिक्शन सोडण्यासाठी देऊन राहिला. खाना नहीं खाता है, मोबाइल में रहता है. मोबाइल छीन लो तो चिढ़ता है, वायलेंस बढ़ता है उसका, रिएक्ट करता है. अशा तक्रारी आहे पालकांच्या. अंधेरी रीच एरिया, तिथले मायबाप कारनी आणून सोडतात आणि परत घ्यायला येतात 4 तासानंतर. एका सेशनचे 6,000 रुपये मोजतात. एक्झॅक्टली 30 तक्रार आपल्याकडे पण आहे, पण 6,000 रुपये याची आपली तयारी नाही आहे. आपण फक्त चिंता व्यक्त करतो. अशी मगा सरांनी केली की पुट्ट्याच्या मोबाईलचं काय करायचं. चुकी कोणाची आहे. बोललं नाही पाहिजे, पण धाडसानं बोललंही पाहिजे. तुमच्याच घरामध्ये जर तुम्ही कधी चुकून किंवा सांगून तुमच्या मायबापाच्या बेडरूम मध्ये वाकून पहा, डेअरिंग करून एक दिवस 8:30, 9, 10च्या 10:30, 11च्या टायमाला वाकून पाहिल्यानं काही फरक नाही पडला. नॉर्मली काहीतरी कारण म्हणून गपकन घुसा. बापाचा चेहरा तुम्हाला पूर्वेकडे दिसन, मायाचा पश्चिमेकडे दिसन. हा इकडे मोबाईल पाहिजे, ती तिकडे मोबाईल पाहिजे. दोघं एकाच पलंगावर आहे. दोघं एकाच पलंगावर आहे, पण दोघं असे आहे जे असे होते पहिले, आता पुरे उलटे झाले. म्हणजे बायकोनं नवऱ्याशी बोलायचं, बायको मोबाईलवरशी बोलून राहिली, आणि नवऱ्यानं बायकोशी बोलायचं, नवरा मोबाईलशी बोलून राहिला. हे चित्र आहे घराघरातलं. काय तुम्ही पोराची मोबाईल दूर करणार? फॅक्ट आहे की मैं गलत बता रहा हूं? ही किती वाईट अवस्था आहे. ज्या बेडरूम आमच्या घरातल्या एका चांगल्या संवादासाठी ओळखल्या जायच्या, त्यातल्या कुटुंबाचं नियोजन व्हायचं, मुलींच्या भविष्याची चर्चा व्हायची, पोराच्या भविष्याची चर्चा व्हायची,
ती अख्खी स्टॉप झालेली आहे. जगभराचं टेन्शन त्यांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून स्वतःमध्ये घेऊन ठेवलेलं आहे. आणि मग ते पाहून ठरवतात आपल्या मुलीबद्दल, आपल्या पुरीचं नाही होईल का, असं पुराचं कसं होईल. तुम्ही ह्या विषय घरी बोलले पाहिजे. पण तुम्हाला दिसला आईच्या हातामध्ये मोबाईल, तुम्ही मोबाईलची टायमिंग ठरवले पाहिजे. काही नुकसान नाही होणार तुम्ही दिवसभर मोबाईल पाहिल्याने. टायमिंग ठरवले पाहिजे. एक काहीतरी अल्गोरिदम आलेला आहे. पोस्ट कधी टाकायच्या त्याचे क्लासेस सुरू झाले आता पुण्या मुंबईमध्ये. दुपारी 12 वाजता पोस्ट टाकायची, संध्याकाळी 6 वाजता पोस्ट टाकायची. हे परवा सांगितलं मला माझ्या मार्केटिंगमध्ये. म्हणजे फिल्मचं मार्केटिंगच्या एजन्सीकडे मी दिलं ना, त्यांना विचारलं मेरे को डिझाईन बताओ, प्लॅनिंग का. त्यांनी सांगितलं हरी सर चार्ट है, 12 की पोस्ट अपनी जानी चाहिए सर. 12च्या पोस्ट या गेल्या पाहिजे, टीजर या 6च्या पोस्टमध्ये गेलं पाहिजे. असं का, तो एक रिदम असतो म्हणे जो सेट झालेला आहे इंटरनॅशनली. सकाळी लोक 9-10 वाजता उठले, ऑफिसमध्ये जायला लागले, ऑफिसमध्ये जातात, साईन करतात, टेबलवर बसतात, मग मोबाईल ओपन करतात. देखो साला क्या सर्वे आहे, आकाश काय सर्वे आहे पहा ना. 12 वाजता लोक मोबाईल ऑन करतात. बिझनेसवाला असो, जॉबवाला असो, घरगुतीवाला असो, घरची बाई असो, ती छान 11-11:30 मध्ये आपले काम वगैरे आटपून येते, नवऱ्याचा डबा देते, ते सगळे गेले की मग ही मोबाईल ओपन करते. माणसं ऑफिसमध्ये गेले की मोबाईल ओपन करतात. 12 का टायमिंग आहे, परफेक्ट टायमिंग आहे. आणि संध्याकाळी 6-5:30 ऑफिस सुटलं, लोकलमध्ये बसले, ट्रॅव्हलमध्ये बसले, घरी परत यायसाठी बसले का घरी पोहोचले की चहा येते, 6 वाजता परत मोबाईल ओपन. म्हणजे दिवसभर 12 नंतर पडलेल्या पोस्ट 6 नंतर पाहायच्या आणि रात्री पडलेल्या पोस्ट 12 वाजता पाहायच्या. बताव किती खतरनाक आहे. इथपासूनचे सर्वे करून कंपन्यांनी सगळे डिझाईन केलेले आहे. आपल्याला हे कळतच नाही. ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचं अलर्ट राहणे मीन्स पर्सनॅलिटी, मीन्स नागरिक. आम्ही आता नागरिक नाही आहोत, आम्ही फक्त माणसं आहोत, वापरल्या जाणारी. आम्ही नाही आहोत, नागरिक नाही आहोत. नागरिकचा अर्थ काय होतो? नागरिक हा प्रत्येक बाबतीत सजग असलेला माणूस म्हणजे नागरिक. कोणाची काय व्याख्या आहे मला माहित नाही आकाश, पण माझी तरी व्याख्या अशी आहे, जो स्वतःबद्दल, सामाजिक व्यवस्थेबद्दल, इथल्या प्रशासकीय शासन व्यवस्थेबद्दल सतत सजग असतो म्हणजे नागरिक. आणि जो अजिबात सजग नाहीये, फक्त तो जगतोय, तो सामान्य माणूस. त्याचा बाकी काही भानगडीशी काही घेणदेण नाहीये. त्याला इथल्या सिस्टीम समजून घ्यायच्या नाहीये, इथल्या बदललेल्या व्यवस्था समजून घ्यायच्या नाहीये. जेव्हा काही या सगळ्या व्यवस्था, सगळ्या सिस्टीम ह्या तुमच्या जगण्याशी डायरेक्ट रिलेट करतात, तुमच्यासाठी आहे, इतरांसाठी नाहीये, माझ्यासाठी आहे, स्वतःसाठी. म्हणजे माझ्या मुंबईच्या फ्लॅटवरती 6 दिवसाआधी 4 बाया, 3 माणसं. मी घरी नव्हतो, सई होती, सई पण नव्हती, किरण मानेची पोरगी होती, सोबत राहते ती. सई पण गेली होती, मी पण बाहेर होतो. घरी 7 लोक पोहोचले आणि त्याने दाठ्यामध्ये अक्षता ठेवली दरवाजात. निमंत्रण दिलं 22 तारखेचं, अयोध्येला या असं. ती काहीच बोलली नाही. म्हणे ती गेल्यानंतर मला फोन केला, काका आपल्याकडे अक्षता आली, पण निमंत्रण आपल्याला जावं लागेल. तिने हसत गंमत म्हणून सांगितलं. वाईट असं मला म्हणायचं नाहीये, पण मला लगेच प्रश्न पडला. रात्री आम्ही जेवताना तिघांनी डिस्कशन केलं त्या विषयावर की खरंच याची गरज आहे का, या निमंत्रणाची गरज आहे का. रामाबद्दलच्या भावना जर माझ्या मनामध्ये, तुम्ही आज नाही उद्या परिवारासह कधी जायचं ते मी ठरवीन ना. मला कशाला, आणि त्याच्यासाठीचा एक स्वतंत्र इव्हेंट का बरं असावा. घरी लग्न असताना गावामध्ये अक्षता द्यायची पद्धत होती आपल्याकडे. अख्खं गावातलं अख्खं कुटुंब म्हणजे परिवाराला चुलीले जेवण म्हणू आपण. त्यामध्ये एक आपलेपण होतं, ते कुटुंबाचा जिव्हाळा होता, गावगाड्याची संस्कृती होती, दर्शनाची अक्षता. याचा विचार आम्हाला पडला. हा विचार प्रत्येकाला पडला पाहिजे. तो चांगला आहे वाईट आहे नंतरचा भाग, त्या भानगडीत आपण नाही पडूया. अशा सगळ्या गोष्टीबद्दल विचार झाला पाहिजे. किंवा आता राहुल गांधी गुजरातमधनं निघणार किंवा आसाममधनं निघतोय, गुजरातमध्ये जातोय, मधातून महाराष्ट्रातून जाणार आहे. पहिली भारत जोडो यात्रा काश्मीरवरून निघाली होती, कन्याकुमारी ते काश्मीर निघाली होती. आता आसामवरून निघते आहे. आता आसाम का निवडलं असेल यांनी? पहिलेच एकाहून निवडलं होतं, मागं काही आसाममध्ये घडलं का? अरे हो, आसाममध्ये मागं असंच अत्याचार झाला होता.
मग त्याच्या प्रतीच्या संवेदना व्यक्त करण्यासाठी तिथून काढून आले का? या थॉट मध्ये स्वतःला घेऊन जाणे म्हणजे नागरिक, हे मला म्हणायचं आहे. त्याच्यात इन्व्हॉल्व होणे न होणे तो भाग सेकंडरी झाला, पण किमान घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं स्वतःच एक विश्लेषण, स्वतःची एक चिकित्सा करणे, त्याबद्दलचा तपासणे, चांगला आहे वाईट हा भाग नंतरचा आहे. याचा अर्थ असा होता की तुम्ही त्या सगळ्या सिस्टीमची कनेक्ट आहे, ती सिस्टीम तुमच्यासाठी उभी झाली. आम्ही हे करत नाही, याबद्दल आम्ही बोलत नाही. चारपुरी आम्ही आपसामध्ये बोलत नाही. खरंच प्रामाणिकपणे सांगा, बोलता का तुम्ही? आसाममध्ये घडलेल्या घटनेबद्दल तुम्ही आपसामध्ये चर्चा केल्या कधी? आईशी बोलली? उद्या ही कुठे राहते तू? उद्या ही घटना गिरडमध्ये घडली तर काय करशील? उद्या ही घटना गिरडमध्ये जर घडली तर काय करशील? तू कुठे राहते? समुद्रपूरला. उद्या या पद्धतीचं बिल्किस बानोचं प्रकरण तुम्हाला गुजरातमध्ये घडलं माहित आहे? बिल्किस बानोवरती बलात्कार करणाऱ्या, ज्या पोटामध्ये 3 महिन्याची गर्भवती असताना त्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली आणि त्यांना 15 ऑगस्टला सोडलं सरकारने, माफी दिली. ही घटना माझ्या कुटुंबापैकी कोणावर घडली असती आणि त्या आरोपींना या पद्धतीने सोडलं असतं, तुला कसं वाटलं असतं? तू चर्चा केली कोणाशी? आईशी बोलली? टीव्हीत बातमी ऐकली? बाबाशी चर्चा केली? नाही केली. डायलॉग कॅपॅसिटी कशी बिल्ड होणार? डायलॉग कॅपॅसिटी हा शब्द वापरतो आम्ही. डायलॉग कॅपॅसिटी बिल्ड झाली पाहिजे. डायलॉग कॅपॅसिटी कशातनं बिल्ड होते? थिंकिंग प्रोसेसमधून, विचाराच्या प्रक्रियेत. विचाराची प्रक्रियाच थांबली तर संवादाची प्रक्रिया थांबते, आणि संवादाची प्रक्रिया थांबली की संवेदनशीलता आपोआप 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 विड्रॉल होत जाते, असंवेदनशील होत जातात. संवादातला माणूस जास्त संवेदनशील होतो, हे कधी लक्षात घ्यायचं. आमचा विचार थांबतो, विचार थांबला की संवाद थांबतो, आणि संवाद थांबला की तुम्ही ड्राय होत जाता, असंवेदनशील होत जाता. संवेदनशीलता तुमची कमी 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 होत जाते, म्हणजे मग तुम्ही फक्त चालता फिरता देह राहता. तुम्ही माणूस म्हणून जगत राहता, नागरिक म्हणून तुम्ही जगत नाही. आणि नागरिक म्हणून न जगणे म्हणजे पुढच्या पिढ्यांचं आपण नुकसान करतो, हे समजून घ्या. तेव्हा जिथं संधी मिळेल, ज्या विषयाबद्दल मिळेल, आपल्या परिसरातल्या घटनेबद्दल असो, आपल्या गावातल्या घटनेबद्दल असो, चांगली असो वाईट असो, काय झालं पाहिजे, काय होऊ नये, काय होत आहे, किंवा आता आपले जे इन्सर्जा मायचा आपण एक जे हा ठेवलेला आहे, संवाद सत्र ठेवलेला आहे, हा झाल्यानंतर आपल्या 4 मैत्रिणीची काल आम्ही अख्खा दिवस घालवला गिरडला. मजा आली, छान वाटलं. काही काही गोष्टी मुद्दे त्यांचे नाही पटले आम्हाला, म्हणानं हरकत नाही ना, पण मित्रांशी शेअर करा, मित्रांशी बोला. अरे आम्ही एवढे पैदल लोक आम्ही की रिसेप्शन मध्ये जेवायला गेल्यानंतर त्याच्या प्लेटमध्ये गुलाबजाम दुसरं आपल्या प्लेटमध्ये लगेच प्रश्न पडते, त्याच्या प्लेटमध्ये कालाजाम आपल्या प्लेटमध्ये नाही. लगेच सुरू होऊन जाते कुठे आहे टेबल म्हणून. गर्दीतून जागा काढून भेटल्यावर जे एक्सप्रेशन पाहण्यासारखे असते, कॅप्चर केले पाहिजे, रील केली पाहिजे किंवा लगेच जग जिंकलं झालं. युरेका नासुकले 2 कालाजाम, भिकार तोडासारखे. तेवढ्या गर्दीतून हातात प्लेट घेऊन जाता. तिच्या ओढणीचा पदर याच्या प्लेटमध्ये जात नाही, याचा त्याच्या याच्यात जात नाही, स्किलफुली जातात गर्दीत. रिसेप्शन मध्ये प्लेटा पडल्या धक्का लागून, असं उदाहरण सांगा मला. चुकून मागून एखादी पडली तर पडली. शेकडो लोकांच्या गर्दीत काढून बरोबर इकडून हात घाल, तिकडून हात घाल, 2 माणसाच्या मात्र हात घालून पुरी काढते. किती स्किल वापरता, बॉडी लँग्वेज. हा विचार का करते तुम्ही? नको हो बा, तिथं तर काही गरज नाहीये. ते काही आयुष्यभर मला पुरणार नाहीये. पण पुस्तकांच्या ग्रंथ प्रदर्शनीमध्ये गेलं पाहिजे, त्या पुस्तकांच्या गर्दीतनं पुस्तक निवडता आलं पाहिजे. आता मी एक 7-8 पुस्तकं घेतली विकत, त्यातली शोनसाठी पण घेऊन जाशील, सहीचं वाचणं झालं की. किताब घर आहे मुंबईला, फ्लोरा फाउंटनला. अशा फुटपाथनी हा पुस्तकं विकायला बसतात, दन्न पुस्तकं असतात, यात्रा भरल्यासारखी छान छान पुस्तकं मिळतात जगभरातले. 6-7 घेतले मी वेगवेगळे, चांगले व्हॅल्यू मिळाले आम्हाला. आम्ही 2-2.5 तास घालवले. काही घेतले, काही बघितले, काही टायटल आम्हाला वाचण्यात मिळाले, काही आम्ही फक्त समरीत चावून पाहिली. कळतं काय येऊन राहिलं, काय नाही येऊन राहिलं. 2 बुक्स आहे माझ्या ग्रुपच्या मुलींनी त्याच्यावरती लिहिलेला आहे, अनघाने लिहिलेला आहे, वाचशील ते. एक पोरगी सफरिंग साठी निघाली. कोणाचा मोबाईल बंद करा, जाऊ दे, होईल बंद.
तिने काहीच नाही, एक पैसाही घरून घेतला नाही. किती इंटरेस्टिंग आहे पहा. एक पैसाही तिने घरून घेतला नाहीये, तिने मोबाईलही घेतला नाहीये. तिने फक्त एक सॅक घेतली, स्वतःचे 4 कपडे घेतले आणि निघाली प्रवासाला. अख्खा देश फिरायला निघाली. ज्या गावात गेली, गिरेडमध्ये आली की गिरेडमध्ये आपली फिरते, कोणाशी तरी बोलते आणि मग त्यांना म्हणते की मी आज रात्री तुमच्या घरी थांबू शकतो का, छान त्यांची चर्चा करून. तो हो थांब. त्यांच्याच घरी थांबते, त्यांच्याच घरी स्वतः बनवते, आपल्या हाताने जेवण करते, पुन्हा तिथून दुसरी प्रवासाला निघते. कधी धर्मशाळेत थांबवल, कधी मंदिरात थांबवल, कधी कोणाच्या घरी थांबवल. इतका चॅलेंज आहे. रोज स्वतःला प्रूव्ह करावं लागून तिला. त्याच्यावर तिने 2 पुस्तकं लिहिलेत आणि तिने सगळे अनुभव लिहिले त्या पुस्तकामध्ये. किती छान लोक मला मिळाले, सगळे चांगले वाईट अनुभव तिने लिहिले. पोरगी, आमची संस्कृती काय सांगते, आमचे संस्कार, नको बाबा 7 वाजता एकटी जाशील गाव, कोणासोबत येताना, कोणासोबत येताना. ती पोरगी अख्खा देश एकटी फिरून राहिली. बाईने एकटं फिरू नये, पोरीने एकटं जाऊ नये. पोरींनी एकटं जाऊ नये, आम्हाला लहानपणापासून डोक्यात घुसवलाय. पोरीने एकटं जाऊ नये. का जाऊ नये भाई, का जाऊ नये? तिला का तिच्या अनुभवापासून दूर जाऊ देता? तिला का फेस करू देत नाही तुम्ही सिस्टीमला? तिच्या मनामध्ये तुम्ही भीती का पेरता? हे सगळेच वाईट आहे का? मग सगळेच जर वाईट असेल, तुझ्या घरचा पुरुषही वाईट आहे. हा त्याचा दुसरा अर्थ निघतो. मग दुसरा अर्थ काय निघतो की तुमच्या घरातलाही पुरुष वाईट आहे ना. मग जर तुम्ही तुमच्या मुलीला म्हणता की नाही नाही एकटं नाही जायचं, एकटं न जाण्याचा अर्थ काय निघतो की इथली पुरुष व्यवस्था वाईट आहे. मग त्यामध्ये तुमच्या घरातले पुरुष येतात ना. तुमचा विश्वासच नाही जगावरती. ज्याचा स्वतःवरती विश्वास नाही तो जगावरती विश्वास ठेवत. म्हणजे स्वतःवरचा विश्वास मजबूत पाहिजे. लक्षात, तुमचा स्वतःवरचा विश्वास मजबूत बरोबर जगावरती विश्वास ठेवायला लागतो. अरे साधं आपण पाणी प्यायला गेलो ओढ्यावरती, आपण डायरेक्ट हात घालून पाणी पित नाही. आपण किती वाहतं पाणी असल आणि ओढ्यावर पाणी प्यायला गेलो, आपण काय करतो, आपले हात उलटे करतो, पाण्यावरचा मळम असा दूर करतो. इल्यान पाणी ओढ्यावरचं असं दूर करतो बाजूला. मग हे असे ओंजळ करतो, पाण्याच्या पोटात हात घालतो आणि ओंजळीत पाणी घेऊन पितो. आपल्याला विश्वास असतो की माझ्या ओंजळीतलं पाणी स्वच्छ आणि निर्मळ आहे. समाज सुद्धा तसाच आहे. वरचा कचरा असा हलगत बाजूला करायचा आणि चांगले लोक आपल्या ओंजळीत घ्यायचे. ते घेता आले पाहिजे. तुम्ही हातच वापरत नाही, तुम्ही ओंजळच वापरत नाही, ओंजळीला उलटही करत नाही आणि सरळही करत नाही, तुम्ही प्रक्रियाच थांबवून दिली, तुम्ही भीतीमध्येच जगणार, तुम्ही अविश्वासामध्येच जगणार. आणि भीतीमध्ये जगणाऱ्या माणसासोबत अव्वल घटना घडतात. जो डोळे भिडून समाजामध्ये वावरतो त्याच्यासोबत घटना घडत नाही. लक्षात घ्या, हा फरक लक्षात घ्या. कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही गेले, कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्ही गेले आणि डायरेक्ट तुम्ही छान जाऊन स्माइल करा आणि डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करून बोला, समोरचा माणूस तुम्हाला रिझल्ट देतो. तुम्ही म्हटलं साहेब एक क्लिप पाहिली असेल तुम्ही, सध्या व्हायरल होऊन राहिली, पोहोचल तुमच्यापर्यंत. एक बाई पटवाऱ्याच्या कानपडात मारते, बघितली ना? हरामखोर, अंगावर खादीन मनात मादी. पटवारी त्याला मारते थोबाडीत, बरोबर आहे ना? टीका लावलेला पटवारी. हा, ते पाहून घ्या. चुकीचे उदाहरण देत नाही. बघा, काल्पनिक कथा उभ्या नाही करत. ती क्लिप व्हायरल होऊन राहिली, तुमच्यापर्यंत पण पोहोचली. त्या बाईनं पटवाऱ्याच्या कानपडात मारली. ती 7-12 मागायला गेली आणि हिने साहेब 7-12 आल्या. पुन्हा 7-12 लागते तर पैसे तर लागणच. पैसे कुठचे साहेब? पैसे तर नाही. तुमच्याकडे बरंच काही द्यायला. तिने रप्पून थोबाडीत मारली. हीच जर बाई डायरेक्ट साहेब 7-12 पाहिजे होता मावाला, हिंमत झालीच ती पटवाऱ्याची? मस्ती झाली. ती क्लिप माझ्या फिल्म मधली आहे. फिल्म मधली आहे माझ्या. ती आता त्यात येणाऱ्या फिल्म मधली क्लिप आहे माझी. माझी हिरोईन मारते कणपडात पटवाऱ्यात. तो सीन घेतलाय. ही घटना वाशिम मध्ये घडली होती. ती मी फिल्म मध्ये कनेक्ट केली आहे. फिल्म येते माझी पुढल्या महिन्यात. म्हणजे इंग्लंडच्या थिएटरला लागल. जाल पाहायला सगळे आठवणीने. सगळी फिल्म आहे, एकदम मजा येईल तुम्हाला. तुम्हाला तुमची आई दिसेल त्यामध्ये, मला तुमची बहीण दिसेल, तुझ्या बायका दिसेल. अरे हे तर आपल्या घरचं आहे, आपल्या गावातलं हे सांगितलं हा प्रसंग. ती त्या फिल्म मधली क्लिप आहे, व्हायरल होऊन राहिली सगळीकडे. भिडता आलं पाहिजे, आय कॉन्टॅक्ट.
माणसाची ओळख सगळ्यात पहिले डोळ्यांच्या माध्यमातून होते, समजून घ्या. डोळे फक्त जनरल स्टोर्स मध्ये जाऊन खेकडे निवडण्यासाठी नाही आहे, क्लचर किंवा टी शर्ट चूज करण्यासाठी नाही आहे. डोळे माणसांशी रिलेशन करण्यासाठी पहिली पायरी आहे. पहिला आय कॉन्टॅक्ट. तुमचा आय कॉन्टॅक्ट स्वच्छ, निर्मळ आणि परफेक्ट असेल, माणसं तुमच्या सोबत कनेक्ट होतात. तुमच्या आय कॉन्टॅक्ट मध्येच कॉन्फिडन्स नसेल, पाहतानाच तुम्ही पोरगी पाहायला गेला. अनेक जणांना बायका तर अशीच निवडली, अशी निवडलीच नाही. अरे करायची आहे बायको आयुष्यभराचा, असा तपाय. आयुष्यभरासाठी जी पार्टनर निवडून राहिलो तिला ढगानं